महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आता नेपाळ. कृष्णा आंधळे नेमका लपलाय कुठं? कधी तो नाशिकमध्ये दिसल्याची अफवा उडाली आहे, तर कधी प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये तो दिसला आहे आणि मध्य प्रदेशात लपल्याची सुद्धा चर्चा झाली. आता आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानं मोठीच खळबळ उडाली आहे. सविस्तर आणि नेमकी बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. संतोष देशमुख हत्याकांडातील 9वा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. गेल्या 50 दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत असल्यानं विविध प्रश्न निर्माण होऊ लागलेत. दरम्यान भाजप नेते सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे हा महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा मोठा दावा केलाय. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली. त्यानंतर हत्याकांडातील आरोपींनी बीडमधून पळ काढला. दरम्यान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे गुजरातमध्ये पसार झाले होते. गुजरातमध्ये पैसे संपल्यानं घुलेने कृष्णा आंधळेला पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलं होतं, पण तो परतण्यापूर्वीच घुले आणि सांगळे पुण्यात आले. पुण्यातच दोघांना अटक झाली, पण कृष्णा आंधळेचा मात्र तेव्हापासून थांगपत्ता लागू शकलेला नाही. कधी तो नाशिकमध्ये दिसल्याची अफवा उडाली आहे, तर कधी प्रयागराज आणि मध्य प्रदेश लपल्याच्या चर्चा झाल्या. त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं विविध दिशेला निघाली, पण 50 दिवस उलटले तरी पोलिसांना आंधळेचा माग काही काढता आला नाही. एकीकडे तो फरार असल्याची चर्चा असताना सुरेश धसांनी केलेल्या दाव्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश धस म्हणाले, कृष्णा आंधळे हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहे. तो नेपाळमध्ये गेला असू शकतो. बीड जिल्ह्याची बदनामी चाटायचे का? महादेव मुंडेचे मारेकरी सापडत नाहीत. संतोष देशमुख यांची निगूढ हत्या केली. हत्या करता आणि बदनामी झाली म्हणता. महादेव मुंडेंचा तपास आता LCB करणार आहे. दुसरीकडं आंधळेचा घातपात झाल्याचा संशय संदीप क्षीरसागरी यांनी उपस्थित केला होता. मात्र कृष्णा आंधळे यापूर्वीही इतर प्रकरणात फरार झाला होता, तेव्हाही त्याने पोलिसांना गुंगारा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका कुठं लपलाय? महाराष्ट्रात लपलाय की राज्याबाहेर? आकाला अटक झाल्यामुळं आंधळेला लपण्यासाठी कोण मदत करतंय असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटलेत, मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. आंधळे अजूनही गायब असल्यानं नव्या चर्चांना उधाण आले. फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. कालच या मुद्द्यावरून आमदार संदीप क्षीरसागरांनी कृष्णा आंधळेच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. मुख्य आरोपीच फरार असल्यानं पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडचे संबंध आहेत का, अशी दाट शक्यताही विरोधकांनी व्यक्त केली.